अरे बाई काय करती? का नाही काढ सोडत पियाला. धरे आंबे. आता काय करूया आंब्याचं? आंब्याचं होय, गुलगुले कर. चाल मग. चल. बरं चला आपल्याला गुलगुल्या करायचे. आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि त्याच्याकरता मग नातू आलेले आहेत आंबे खायला आणि आंब्यापासून त्यांना गुलगुले बनवून द्यायचे. ते गुलगुले करायचे त्याच्याकरता काय काय सामग्री घेतली तुम्हाला सांगते. गव्हाचं पीठ घेतलंय, गुळ घेतलाय, आंब्याचा रस घेतलाय, खसखस घेतली, तांदळाचं पीठ घेतलंय आणि गरा घेतला आणि बडीशेप घेतली. चला आता आपण रेसिपी बनायला सुरुवात करू. चला आता पहिल्या सूट खलबत्ता घेऊ. आता अगोदर बडीशेप खलबत्त्यात टाकून घेऊ. आता खसखस टाकून घेऊ. चला आता हे आबडदोबड कुटून घेऊ. चला आता आबडदोबड कुटून झाले, आता काढून घेऊ. चला आता एक भांड घेऊ आणि पीठ मळून घेऊ. मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, एक बारकी वाटी तांदळाचं पीठ घेतलंय, इळणी किसून एक वाटी गुळ घेतलाय, अर्धी वाटी गरा घेतलाय, कुटलेली बडीशेप टाकून घेऊ. ते आंब्याचा गर घेतला तो पण टाकून घ्यायचा. थोडा वरून खायचा सोडा टाकून घेऊ. थोडंसं चवानुसार मीठ टाकून घेऊ. आता थोडंसं पाणी घालून असं मळून घ्यायचं. हे पीठ आहे ना आपण जसं भाज्याला मळतो का अंग तसंच मळून घ्यायचं. हे पाय असं पीठ मळून घ्यायचं. चला आता पीठ मळून घेतलंय आणि चूल पेटवून गुलगुले तळून घेऊ. आता चूल पेटून घेतली, आता कढई ठेवून घेऊ. आता तेल टाकून घेऊ. तेल गरम झालंय, पीठ मळून घेतलंय, आता गुलगुले तळून घ्यायचे. गुलगुल्याचा आपला पहिला घाणा तयार झाला, आता काढून घेऊ. आपल्या आंब्याचे गुलगुले तयार झालेत आणि त्या सगळ्याला खायला देऊ आणि कसं काय झालं ते विचारू.